सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी गावातील जिल्हा परिषद शाळा अत्यंत खराब स्थितीत आहे। शाळेची इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात शाळेतील वातावरण धोकादायक बनत आहे। यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्यालयावर धाव घेत नवीन शाळेची इमारत लवकर मंजूर करण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांनी 10 ते 12 वेळा अर्ज केलाय, पण प्रशासनाकडून अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही। आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयावर आहे। मी प्राची शिवाजी काळात्रे, वर्ग 7वा। आमच्या शाळेत खूप पाणी गळते आणि आम्हाला बसायला जागा राहत नाही। जिल्हा परिषद शाळेच्या या वर्गात खूप पाणी गळते आणि आम्हाला बसायला जागा राहत नाही। त्यामुळे भीतींना खूप खाना पडलेले आहे। त्यामुळे त्यामध्ये साप, विंचू असे प्राणी राहतात। त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे। काय सांगशील? मी प्रांजली लाके, वर्ग 5वा। आमच्या शाळेत पाणी आले की खूप पाणी साचते आणि बसायला जागा सुद्धा नसते। त्यामुळे आम्हाला एक वर्गामध्ये 2-2 वर्ग बसावे लागतात आणि भीतींना तडा सुद्धा पडलेले आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेच्या दरवाजाला खालून दरवाजा सुद्धा नाहीये। त्यामुळे आम्हाला साप, विंचू किंवा दुसरे कोणतेही प्राणी आल्यावर आम्हाला शाळेत आल्यावर खूप भीती वाटते। होतं तिथं जर कधी मुलं 135 मुलं जर राहत असेल आणि ते जर तिथं जेवण करत असतील, व्यवस्थित राहत असेल, तर त्यांचे जेवाचं काय आम्हाला संध्याकाळी 4 वाजता शाळा सुटली, आमचा मुलगी घरी येतो का नाही याची आम्हाला गॅरंटी नाही। या पाण्यानं एवढा पाणी पाऊस चालू आहे आणि भिंती अशा झाल्या, अक्षरशः भिंती खाली लोथळलेल्या आहे। आता विंचू काट्याची साप निघतात, उंदर निघतात। तरीही तुम्ही भेटणार आहात तर काय सांगणार आहात? शिव साहेबाला आम्ही एकच विनंती करणार आहेत की तुम्ही आम्हाला आमच्या बिल्डिंग साठी काहीतरी, आता आम्हाला 1 दिवस लागो, 2 घंटे लागो, 4 घंटे लागो, 4 दिवस लागो, आता माघार आम्ही घेणार नाही। आम्ही शिवाजी दौलत काळात राहणार लिहाखेडी। कुठून आले तुम्ही? नेमकी काय समस्या आहे? आमची जिल्हा परिषद शाळेची समस्या आहे, बिल्डिंगची। माझं नाव शंकर माणिकराव डापके, मी शालेय समिती अध्यक्ष आहे जिल्हा परिषद शाळेचा। माझ्या शाळेची बिल्डिंग पूर्ण पडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि शाळेची स्थापना 1956 झालेली आहे। या प्रशासनाला मी 2024 पासून निवेदन देत आलोय। आज 2025 चालू आहे, तर 2026 लागेल तेव्हा आमची दखल घेणार का? आमची मुलं, गोरगरिबाची मुलं 9 वाजे ते 4 वाजेपर्यंत शाळेमध्ये जिल्हा परिषदमध्ये शिकतात। आम्हाला गॅरंटी नाही आमची मुलं घरी येतील म्हणून 4 वाजेला। आम्ही जीव मुठीत धरून त्यांना तिथं शाळेत पाठवतो। आम्ही शेतात कामं करतो। आमची मुलं आम्हाला सांगतात, पप्पा आम्ही शिक्षण करायचं आहे कसं? जीव मुठीत धरून आम्हाला शिकावं लागलं। बिल्डिंग पडण्याच्या स्थितीमध्ये, पत्र गळतात, बिल्डिंग खालून सरप निघतात, काही इच्छू काटे निघतात। पप्पा आम्ही करायचं आहे कसं? आम्ही सांगितलं, बाळा आपली परिस्थिती नाही आहे, आपण काही अधिकाऱ्याची मुलं नाही, आपण शेतकऱ्याची मुलं आहे। या शेतकऱ्याच्या मुलाच्या हिशोबाने आपल्याला जिल्हा परिषदच शिकावं लागेल। त्यांना सांगा ना, अधिकाऱ्यांना टाकून बघा म्हणा एखाद्या मंत्र्याला, संत्र्याला, तुमचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 दिवस, फक्त 2 दिवस तुमची मुलगा कधी राहिला तर मी तुमच्याकडे साल फुकट घाली हो। अधिकाऱ्यांसाहेब टाकून बघा तुम्ही फक्त एकदा मुलं। माझं निवेदन एवढंच आहे, आम्हाला फक्त तात्काळ बिल्डिंग द्यावं। त्यांनी बिल्डिंग नाही दिली, आमची मुलं हलणार नाही आणि गावकरी सुद्धा हलणार नाही। इथून लिहाखेडी, खेडी लिहा, हो, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। शंकर माणिकराव डापके।